संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी राहिलेल्या आचार्य अत्रे यांची आज जयंती। आचार्य अत्रेंच्या जयंतीच्या दिवशीच मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला मुंबईत आंदोलन करावं लागलं। मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली, पण आज राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे मुंबईत मराठी माणूस परका झालाय का असं वाटू लागलंय। पाहूया। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, आज तुमची जयंती आणि बघा हा काय दुर्दैवी योगायोग म्हणावा। नेमका आजच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीला पोलिसांनी अडवलं। अत्रे साहेब, अहो महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी तुम्ही रान उठवलं। गेल्या 10,000 वर्षात मराठी प्रांतात झाली नाही अशी चळवळ तुम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारली। दिल्लीच्या तख्तालाही डोळ्यात डोळे घालून तुम्ही थेट मुंबई आमची आहे हे ठणकावून सांगितलं। मराठातून तुम्ही लेखणी परजली। पंडित नेहरू असोत की सखा पाटील, कुणाला तुमच्या लेखणीनं सोडलं नाही। सखा पाटील आणि मोरारजी देसाईंना तर तुमच्या मराठामधून रोज शाब्दिक फटके बसत होते। अत्रे साहेब, मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण मुंबई आपल्या ताब्यात नाही ही ठसठस कायम काहींच्या मनात राहिली, आजही आहे। त्याच धनदांडग्यांनी मुंबईवर आणि महाराष्ट्रावर डूख धरला। अलंकार आणि 16 शृंगारानं सजलेली मुंबई महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे हे कायम त्यांच्या मनात सलत राहिलं। मुंबईत मराठी माणूस बहुसंख्य होता हा आवाज पद्धतशीरपणे क्षीण करण्यात आला। अत्रे साहेब, ज्या मराठी माणसासाठी तुम्ही मराठी द्वेष्ट्यांना दे माय धरणी ठाय करून सोडलं, त्याच मराठी माणसावर पहिला आघात झाला तो गिरण्यांच्या संपानं। गिरण्यांचा संप चिघळला। मुंबईच्या जीवावर श्रीमंत झालेल्या गिरणी मालकांनी गिरण्यांना टाळं ठोकलं। गिरणी कामगार मराठी माणूस देशोधडीला लागला। उपासमार सुरू झाली म्हणून मराठी माणूस गावाकडे गेला। गिरणीची धुराडी सुरूच झाली नाही, त्यामुळे अनेकांनी मुंबईची वाट धरलीच नाही आणि जे मुंबईत उरले त्यांचा सुरू झाला वनवास। नेमका इथंच मुंबईवर डोळा असलेल्यांनी डाव साधला। मुंबईत ठिकठिकाणी उंच उंच इमारती उभ्या राहू लागल्या। कोटींच्या किमतींचे फ्लॅट विक्रीसाठी ठेवण्यात आले। मराठी माणसाच्या आवाक्या बाहेर सगळं राहील याची काळजी घेतली जाऊ लागली। मग सोसायट्यांच्या आवारात मंदिरं उभी राहू लागली। हळूच मंदिरं आहेत त्यामुळे शाकाहारी रहिवासीच हवेत अशी भक्तिमय अट घातली जाऊ लागली। अत्रे साहेब, तुमच्या मराठी माणसाच्या जेवणाचा वास सुद्धा आता या मुंबईत नकोसा झालाय। त्याला त्याच्या खाण्यावरून हिणवलं जातंय। त्याचा आवाज ऐकू येतोय का अत्रे साहेब? आता तर हळूहळू गोड अटींचं रूपांतर बंदीत कधी झालं हे कळलंच नाही। अहो अत्रे साहेब, 106 हुतात्म्यांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई बळकवण्याचा कट यशस्वी झाल्यानंतर मुंबईत परप्रांतीयांच्या आवाजाला तर आता धार चढू लागली आहे। अत्रे साहेब, ज्या मुंबईत तुम्ही ओघातव्या शैलीत भाषणं ठोकून अनेकांना दरदरून घाम फोडला, त्याच मुंबईत मराठी बोलणार नाही असं तोंडावर बोललं जाऊ लागलं। हा माज ऐकू येतोय का तुम्हाला अत्रे साहेब? अहो आचार्य, आता तुमच्या या मुंबईत मराठी माणसाचे मोर्चे क्वचितच निघतात, पण मराठी माणसाशी मराठी भाषेबद्दल अपमान झाला म्हणून त्यांना धडा शिकवला तर त्या विरोधात आता मोर्चे निघू लागले। माणसं मरतात म्हणून कबूतरखाने नकोत अशी भूमिका घेतली गेली, त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। काही लोक उठतात, थेट चाकू सुऱ्या घेऊन रस्त्यावर उतरतात। शांतीदूत म्हणून घेणारी लोक हिंसेची भाषा करतात। मुख्यमंत्र्यांना एकेरी उल्लेखानं बोलतात। तुमच्या महाराष्ट्रात ही मुजोरी राजकारणी मतांच्या लालसेनं सहन करून घेतात। अत्रे साहेब, तुम्ही असता तर मराठीशी प्रतारणा करणाऱ्यांना रांगेत उभं करून 1000 चापकांच्या फटक्यांची शिक्षा द्यायला मागे पुढे पाहिलं नसतं। जेव्हा जेव्हा मुंबईकर मराठी माणसाचा आवाज दाबला जातो ना, तेव्हा तेव्हा तुमची आठवण येते। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक किंवा अगदी कालचे बाळासाहेब ठाकरे फक्त मराठी माणूस अन्यायग्रस्त होतो तेव्हाच आठवतात, तसेच तुम्ही आठवतात।
अत्रे साहेब, आज मुंबईत सुरू झालंय, उद्या पुणे, नाशिक, ठाण्यातही मराठी माणसाला दाबलं जाईल, चेपलं जाईल. आचार्य, तुम्ही आज हवा होतात. जिथे असाल तिथे मराठी माणसाचा दबलेला हा आवाज एकदा ऐका. अत्रे, ज्या मुंबईत तुम्ही मराठी स्वाभिमानासाठी पुल्लिंग चेतवलत ना, त्याच तुमच्या मुंबईत मराठी माणसाला घर दिलं जात नाही. अत्रे साहेब, नोकरीसाठी जाहिरात दिली जाते, पण त्यात लिहिलं जातं की मराठी माणसानं अर्ज करू नये. अत्रे साहेब, पुढील 10,000 वर्षांनी मराठी माणूस डायनासोर सारखा नष्ट होईल मुंबईतून. आज आम्हाला, महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे. अत्रे साहेब, ऐकताय ना?